श्री स्वामी समर्थ सर्वांना। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज अमावस्या आहे। अमावस्येसोबतच गुरुपुष्यामृत योग सुद्धा आहे। या दिवशी दीपपूजन करायचे आहे। दीप अमावस्या आपण म्हणतो याला। आज दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे, म्हणूनच याला दीप अमावस्या असे म्हटले जाते। आज आपण दिव्याची पूजा करत असतो, कारण दीप प्रज्वलित केल्याशिवाय कोणतेही काम होत नसतं। म्हणून दिव्यांचे आभार मानण्यासाठी आपण ही पूजा करत असतो। आपल्या घरामधील जेवढे काही दिवे आहेत, किती पण असो, म्हणजेच मातीचे दिवे, स्टीलचे दिवे असो किंवा तांब्याचे पितळांचे दिवे असो, त्या सर्व दिव्यांची आज पूजा करायची असते। त्यासाठी ते सर्व दिवे स्वच्छ साफ करून धुवून घ्यायचे असतात। कसा पण दिवा असो, तो आपल्याला प्रज्वलित करायचाच आहे। दिवे प्रज्वलित सकाळी लवकर उठून किंवा सायंकाळी करावे, त्यामुळे चांगली ऊर्जा घरामध्ये येते आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते। म्हणजेच आपल्या घरामध्ये छान असं वातावरण निर्माण होतं आणि जे काही आपल्या आयुष्यामध्ये किंवा घरामध्ये जे काही दुःख पीडा आहे, ती सगळी बाहेर जाते। सकाळी 5 ते सायंकाळी 5 या दरम्यान ही पूजा करायची आहे। म्हणजेच सकाळी लवकर उठून करायची आहे किंवा सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही पूजा करायची आहे। आणि ह्याच आजच्याच दिवशी म्हणजेच दीप अमावस्येच्या दिवशीच मुलांना पण ओवाळले जाते। तर त्यासाठी मुलांना कणकेचे दिवे बनवतात। तर त्याच्यासाठी आपण कणिक म्हणजेच गव्हाच्या पिठाचे दिवे बनवतो। त्याच्यामध्ये कोणी कोणी हळद पण घालतं आणि कोणी विना हळदीचे पण दिवे बनवतं। तर आपल्याला असे 5 किंवा 7 दिवे बनवायचे आहेत। म्हणजेच आपण मुलांना ओवाळण्यासाठी 2च दिव्यांचा वापर करतो आणि बाकीचे दिव्यांचा वापर आपण कशासाठी करणार आहोत हे मी तुम्हाला नक्की सांगेन। अशा प्रकारे सर्व दिवे आपण कणकेचे करून घ्यायचे आणि या कणकेच्या दिव्यांना व्यवस्थित बॉईल करून नंतर ते दिवे आपण ओवाळण्यासाठी वापरणार आहोत। आता एक प्रश्न पडलेला असतो की मुलांना कोणत्या टायमिंगला ओवाळायचे, म्हणजे कधी ओवाळायचे। तर मुलांना सहसा सायंकाळीच ओवाळायचं, म्हणजे संध्याकाळीच ओवाळायचं असतं। तर मुलांना ओवाळते वेळेस तुपाच्याच दिव्याची वात असावी त्या दिव्यामध्ये। म्हणजे आपण कधीही बघा, तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये देवाची आरती किंवा आरती करण्यासाठी किंवा आपण घरी पण बघा, देवाची आरती करण्यासाठी आपण तुपाचाच दिवा वापरतो। त्याच्यासाठी हे जे आपण कणकेचे दिवे बनवलेले आहेत, ते फक्त तुपाचेच दिवे पाहिजे आणि मुलांना फक्त तुपाच्याच दिव्याने ओवाळायचं आहे, वातीने ओवाळायचं आहे। मुलांना ओवाळण्यासाठी आपण ताटामध्ये सोनं, नाणं म्हणजेच रुपया असेल तर मुलांच्या कपाळावरून व्यवस्थित असं ओवाळून घ्यायचं आहे आणि 3 वेळा त्याला फिरवायचं आहे। मुलांना का ओवाळायचं हे एक प्रश्न पडलेला असतो आजच्या दिवशी। तर त्याचं कारण असं आहे की आपली मुले खूप उन्नती करून पुढे जातील आणि दिव्याप्रमाणे त्यांच्या आयुष्य तेवत राहील। त्याच्यामुळं आपण आज आपल्या मुलांना ओवाळत असतो। तसेच त्यांच्या चेहऱ्यावर सतत दिव्याप्रमाणे प्रचंड तेज राहील आणि मुले आपले खूप छान उत्साही बनतील, म्हणून पण आज दीप अमावस्येच्या दिवशी मुलांना ओवाळलं जातं। आणि सगळ्यात शेवटी एक दिवा बनवायचा, म्हणजे कणकेच्याच दिव्यामध्ये मी 5 दिवे बनवलेले आहेत। ते 2 दिवे मुलांना ओवाळण्यासाठी ठेवलेले आहेत, 2 दिवे मी पूजेसाठी वापरलेले आहेत आणि एक दिवा कशासाठी घेतलेला आहे ते पण सांगते तुम्हाला मी। अशा प्रकारे व्यवस्थित अशी पूजा करून घेतलेली आहे। आता ह्याच्यानंतर सायंकाळच्या टायमिंगला छान अशा प्रकारे आपल्या मुलाला ओवाळायचं, मुलगा मुलगी कोणीही असो, आणि ते लहान असो किंवा मोठे असो, नक्कीच ओवाळायचं। त्याच्यामुळे आपल्या मुलांवर कोणत्याही प्रकारची वाईट ऊर्जा पडणार नाही आणि आपली मुलं सतत उत्साहित आणि दिव्याप्रमाणे सतत तेवत व्यवस्थित राहतील। त्याच्यासाठी मुलांना ओवाळलं जातं।
फुलांना ओवाळून झाल्यानंतर आपण जो कणकेचा दिवा बनवलेला आहे तो आपल्याला दरवाजाच्या दक्षिण दिशेलाच ठेवायचा आहे, कारण तो आपल्या पितृदेवांना समर्पित करायचा असतो आणि त्यांना एकच प्रार्थना करायची असते, तुमचा कृपा आशीर्वाद माझ्या परिवारावर सतत राहू द्या, म्हणून मी हा दिवा तुम्हाला लावत आहे अशी प्रार्थना करायची। तसेच दिव्याच्या समोर बसून पण एक प्रार्थना करायची की माझ्या परिवाराला सतत छान आनंदी आणि दिव्याप्रमाणे तेज मिळो आणि माझ्या परिवारामध्ये कसल्याही प्रकारचं दुःख न राहो ही प्रार्थना करायची। अशा प्रकारे दीप प्रज्वलित करून दीप अमावस्या साजरी केली जाते। तर माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। श्री स्वामी समर्थ। बाय।